हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आजचा विषय तुम्हाला तर कळलाच असेल थंबनेल बघून. तर खूप अवेटेड होता आणि खूप साऱ्या ताईंची रिक्वेस्ट होत्या. परत व्हिडिओमध्ये खूप साऱ्या कमेंट्स होत्या, की ताई रांगोळीचे साचे कुठे मिळतील? बऱ्याच ताईंनी घेतले सुद्धा असतील, कारण मागच्या वेळेला जेव्हा जेव्हा मी व्हिडिओज केले होते ते एका एक्झिबिशन मध्ये होते साचे. त्यानंतर जे आपलं महालक्ष्मीचं मंदिर आहे मुंबईचं, त्याच्या बाहेर सुद्धा एक काका बसतात, त्यांच्याकडे सुद्धा साचे मिळतात. तर तिथलं मी दाखवलं होतं. आणि म्हणजे इथले जे आहेत लोक त्यांना मिळत आहेत, पण जे बाहेर बाहेर लोक आहेत तर त्यांना साचे अवेलेबल होत नाहीयेत. आणि म्हणून मी आज तुमच्यासाठी खास हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर बऱ्याच दिवसापासून मी या सर्च मध्ये सुद्धा होते, पण एखादी प्रॉपर व्यक्ती की जी खरंच ती वस्तू चांगल्या म्हणजे चांगल्या गोष्टी आणि चांगल्या क्वालिटीची वस्तू तुमच्यापर्यंत घेऊन येईल आणि तुम्हाला परवडेल अशा रेटमध्ये, तर असं मी शोधत होती. तर म्हणून मी थांबली होती जरा, म्हणून मी काही कोणाचा ऍड्रेस किंवा काय कॉन्टॅक्ट नंबर देत नव्हती. तर आता मी आज म्हणजे मला आता सध्या उपलब्ध झालेले आहेत माझ्याकडे ते साचे. म्हणजे मी नाही देणार आहे डायरेक्ट तुम्हाला, पण ज्या ताई आहेत तर त्यांच्याकडे साचे अवेलेबल आहेत हे सगळे रांगोळीचे. आणि तुम्हाला माहिती आहे की किती इझिली आपण खूप छान छान डिझाईन्स काढू शकतो. तुमची जशी जशी क्रिएटिव्हिटी आहे ना, तशी क्रिएटिव्हिटी लावून तुम्ही रांगोळीमध्ये खूप साऱ्या गोष्टी चेंजेस आणि खूप सुंदर सुंदर रांगोळ्या काढू शकता. आता आपल्याला फक्त दिवाळीपुरतंच हे मर्यादित नाहीये, तर जसे जसे काही काही सण येतात, काही ना काही पूजा असतात, आपल्या घरामध्ये काही समारंभ असतात, काही कार्यक्रम असतात, काही शुभ दिवस असतात. तर प्रत्येक दिवशी मी तर म्हणेन की म्हणजे माझ्याकडे तर रोजच उंबरठ्यामध्ये रांगोळी असते. पण काहीतरी खास जेव्हा आपल्याला करायचं असतं, त्याची सुरुवात जी होते ना ती रांगोळीपासून होते. आणि रांगोळी ही त्यामुळेच इतकी शुभ मानली गेली की पहिली नजर जेव्हा आपली उंबरठ्यातल्या रांगोळीकडे पडते ना, तेव्हाच आपल्याला खूप पॉझिटिव्ह आणि प्रसन्न वाटतं एकंदरीत. तर माझ्याकडे जे साचे अवेलेबल झालेले आहेत, म्हणजे ज्या ताईंचे कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला देईन, डिस्क्रिप्शनमध्ये देईन, कमेंट सेक्शनमध्ये पिन सुद्धा करेन. तर असे हे जे आपण वापरतो प्लास्टिकचे रांगोळीचे साचे, ते हे आता अवेलेबल झालेले आहेत. आणि सगळीकडे तुम्हाला हे कुरिअरने आरामात मिळून जातील. ताईंकडे व्यवस्थित स्टॉक आहे. तर हे बघा, हे जे आपले देवांचे म्हणजे जे देवांचे आपण मंत्र स्तोत्र याचे जे साचे आहेत, त्यांचे चिन्ह आहेत, याचे साचे सुद्धा आहेत. हा मी तिला मागवला होता अन्नपूर्णा प्रसन्न, कारण जी शुक्रवारची आपण अन्नपूर्णेची पूजा करतो, तर त्याच्यासाठी हाताने आपण कितीही चांगलं काढलं ना तरी, मी तरी तेवढी एक्सपर्ट नाहीये की हाताने इतकं छान असं येईल, रेखीव येईल. आणि खूप वेळही जातो त्याच्यामध्ये. तर आता कसं सगळं इन्स्टंटचा जमाना आहे, कोणाला वेळ नाहीये, तर त्याच्यामुळे पटकन साचा ठेवला, रांगोळी काढली, अगदी मस्त काम होऊन जातं. तर हे असे मंत्राचे साचे आहेत. त्यानंतर बघा असे चिन्हांचे साचे आहेत. हे तिने नवीन बनवून घेतलेत म्हणून तिने मला पाठवले होते. त्यानंतर हा बघा, हा असा सुस्वागतमचा आहे. जेव्हा आपल्या घरात काही छान कार्यक्रम असेल, छोटे मोठे हळदी कुंकू म्हणा, बारसं म्हणा, काहीही, तर तेव्हा आपण असं छान सुस्वागतमचा काढू शकतो. त्यानंतर असा हा जय श्री रामचा आहे. बरेच ज्या मी सगळ्या रांगोळ्या काढते त्यांचे पण सगळे साचे अवेलेबल आहेत तिच्याकडे. त्यानंतर हा बघा, हा मी स्पेशली तुळशीच्या लग्नासाठी मी हा मागवलाय तिच्याकडून, शुभ लाभचा. हा पण खूप सुंदर आहे. तर ही साच्यांची जी प्राइस आहे ना ती 70 रुपये आणि 100 रुपये आहे प्राइस. लक्ष्मी प्रसन्न साचा आहे आणि क्वालिटी खरंच खूप चांगली आहे साच्यांची. आणि हे साचे खूप टिकतात. म्हणजे एकदा घेतला तर माझ्याकडे तुम्ही बघत असाल साचे, आता किती 2-3 वर्ष झाले मी ते साचे वापरते, काही होत नाही. तुम्ही व्यवस्थित अगदी वस्तू वापरायची कशी हे पण आपल्याला कळलं पाहिजे. व्यवस्थित वापरलीत ना तर अगदी छान टिकतात. हे बघा, हे मी उंबरठ्याच्या नवीन डिझाईन्स तिच्याकडून मागवून घेतल्या. तर या पण खूप छान छान डिझाईन्स आहेत. ही थोडी ती साऊथ साईडची डिझाईन आहे. त्यानंतर ही अशी अजून एक डिझाईन आहे, काढल्यावर अगदी सुंदर दिसते. तर ही डिझाईन मी आज उंबरठ्याला काढलेली आहे, उंबरठ्याच्या इथे. तर ती पण मी तुम्हाला दाखवते. तर इथे तुम्हाला स्क्रीन होत असेल जे रांगोळी मी काढते. आणि खूप सुंदर वाटतं, रांगोळी बघूनच एवढं प्रसन्न वाटतं ना. तर ताईचा जो नंबर आहे, कॉन्टॅक्ट नंबर, तो मी तुम्हाला इथे स्क्रीनवरती येत असेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी तुम्हाला देईन.
फक्त एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, तिने जी मला रिक्वेस्ट केली आहे की आता जसा व्हिडिओ जाईल तसे पटापट फोन जातात, पण काय होतं ना की कधी कधी खूप सारा लोड येऊन जातो एकत्र, आणि ती जी ताई आहे ती पण हाऊसवाईफच आहे, ते घरचं सगळं मॅनेज करून तिला सगळं करावं लागतं. तर जर तुम्हाला रिस्पॉन्स थोडासा लेट मिळाला तर प्लीज त्याचा राग मानू नका. आपण स्वामी सेवेकरी आहोत, तर आपण एकमेकांना समजून घेणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. पण एवढं नक्की आहे की तुमच्या सगळ्यांपर्यंत हे साचे पोहोचतील. फक्त थोडासा धीर धरा आणि फोन कॉल्स करू नका. जेवढ्या लवकर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज कराल ना, तुम्हाला लवकर तेवढे साचे तुम्हाला पोहोचतील. कारण काय होतं ना, फोन करण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये खूप वेळ जातो. आपण जरी कॉल करणारं एकटं असू, पण जो रिसीव्ह करणारा आहे त्याला हजारो कॉल, दिवसभरामध्ये 500-600 असे कॉल्स येतात. तर त्याच्यामुळे आपण थोडंसं समजून घ्यायचं आणि मेसेज करा. तुम्हाला मेसेजचा समजा लवकर रिप्लाय नाही आला तर तुम्ही त्याच्यावरती विचारा, पण कंटिन्यूस कॉल करू नका. तर अशा प्रकारे हे साचे मस्त मस्त अवेलेबल झालेले आहेत. तर खूप साऱ्या माझ्या ताई मैत्रिणी आहेत, खूप दिवसांपासून मला मेसेज करतात की ताई साचे मिळत नाहीयेत, मिळत नाहीयेत. तर आता तुम्हाला जो हवा तो साचा ताईकडे मिळेल. आणि इवन तुम्हाला जर तुमच्या काही देवी देवतांचे मंत्र स्तोत्र असतील, ते तुम्हाला जर साच्यांमध्ये हवे असतील, तेही तुम्ही तिला सांगू शकता व्हॉट्सअपवरती. तेही ती तिच्याकडून समजा होत असेल बनवून तर ती नक्कीच तुम्हाला कस्टमाइज सुद्धा करून देईल. तर असं साच्यांच्या बाबतीत ही गोष्ट आहे. त्यानंतर दुसरी एक गोष्ट तिने मला पाठवली आहे, ते म्हणजे की हे मॅजिक रांगोळी बॉक्स म्हटलं जातं याला. तर हे तुम्ही बघितलंही असेल खूप साऱ्या ठिकाणी. तर ह्याच्यामध्ये बघा अशा प्रकारचा बॉक्स येतो. म्हणजे ही जाळी आहे. समजा आपल्याला प्लेन खाली सरफेस कलरचा करायचा असेल तर ही जाळी टाकायची, आतमध्ये कलर फिल करायचे आणि इथून वरतून आपण असं प्रेस केलं नाही बघा, हे असं फिरवलं ना तर खाली रांगोळी पूर्ण पडते. तर ह्याच्यामध्ये आतमध्ये पण आपण असं डिझाईन्स ह्याच्या आतून बॅक साईडने टाकून डिझाईन टाकली ना तर डिझाईनची जी रांगोळी आहे, पहिले खाली सरफेसला कलरची रांगोळी टाकून घ्यायची, त्यानंतर हे काढायचं आणि त्यामध्ये ही दुसरी जाळी टाकायची. अशा जाळ्या तुम्ही साईजच्या घेऊन ठेवू शकता वेगवेगळ्या, आणि त्या जाळ्या टाकून ती डिझाईन टाकली की तुमची रांगोळी येऊन जाते. तर असा हा मॅजिक बॉक्स सुद्धा तिच्याकडे अवेलेबल आहे. त्यानंतर ज्यांना जमतं येतं छान छान कॅलिग्राफी करायला, ज्यांना आवडतं रांगोळीमध्ये, तर हा कॅलिग्राफीचा बॉक्स सुद्धा तिच्याकडे अवेलेबल आहे. तिने मला हे सांगितलं की ताई हे पण सांग, ज्यांना हवं असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे. तर म्हणून मी तुम्हाला एक दाखवून दिलं. तर कोणाला हवं असेल तर तुम्ही हेही मागवू शकता तिच्याकडून. त्यानंतर दुसरी एक मला जी आठवली आता ती महत्वाची गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे की जेव्हाही तुमच्याकडे हे साचे येतील, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जेही असे चिन्हांचे किंवा मंत्रांचे हे जे साचे आहेत हे उंबरठ्यामध्ये अजिबात वापरू नका. कारण आपण तिथे ओलांडतो त्यांना, त्यामुळे या मंत्रांचा स्तोत्रांचा अपमान होतो. तर हे फक्त साचे जेव्हा तुम्ही पूजा मांडता ना घरामध्ये, तेव्हा पूजेच्या समोर किंवा तुमच्या देवघराच्या समोर जे जे वार असतात किंवा ज्या ज्या देवतांचे वार असतात, तर त्या दिवशी तुम्ही आपल्या देवघराच्या समोर किंवा पूजेच्या समोरच तुम्ही हे मंत्रांचे किंवा स्तोत्रांचे मंत्रांचे जे साचे आहेत चिन्हांचे, तिथे तुम्ही हे काढा. उंबरठ्यामध्ये हे अजिबात काढू नका. तर ही खूप महत्वाची गोष्ट होती आणि ती मला तुम्हाला सांगायची होती. तर चला, साच्यांच्या बाबतीतले प्रश्न तुमचे क्लिअर झाले असतील. तर ताईचा नंबर मी दिलेला आहे, तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करून मागवू शकता आणि जेवढे हवे तेवढे साचे तुम्हाला मिळतील. तिच्याकडे बरीच खूप क्वांटिटी अवेलेबल आहे. कुरिअरची सोय सुद्धा उत्तम आहे. तुम्हाला लवकरात लवकर साचे मिळतील अशी ती नक्कीच प्रयत्न करेल. त्यानंतर दुसरी जी गोष्ट खूप महत्वाची आणि खूप छान अशी गोष्ट तिने मला पाठवली म्हणजे मी मागवली तिच्याकडून. तर ती म्हणजे की हे बघा, आता जसं आपलं येत आहे काय तर लक्ष्मीपूजन. तर लक्ष्मीपूजनासाठी माझ्याकडे जेव्हा जेव्हा ही गोष्ट बघितली जाते तेव्हा तेव्हा विचारलं जातं की ताई हे कुठे मिळेल, कुठे मिळेल. तर मी तिला म्हटलं की मला हे पाठव, कारण मला हे दाखवायचंय ताईंना. तर हे बघा, तर हा साचा लक्ष्मी मातेचा अवेलेबल झालेला आहे. तर हाही तिच्याकडे मिळेल. तर हा जो साचा आहे ना देवीचा, हा 10 इंचाचा साचा आहे. फक्त बॉडी तुम्ही बघितली तर ही फक्त बॉडी 10 इंचाची आहे.
त्यानंतर ह्याच्यावरती जेव्हा मुखवटा येतो, तो मुखवटा आपला जवळपास 6 इंचाचा किंवा 5 इंचाचा मुखवटा असतो. तर त्याची जी हाईट आहे ती वाढते साच्याची, जवळपास 14-15 इंच त्याची हाईट जाते. तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर सुद्धा अवेलेबल आहेत. सध्या मी जे तिच्याकडून मागवलेत ते हे कलर मागवलेत, पण ह्याच्यामध्ये बरेचसे कलर अवेलेबल आहेत. मी तुम्हाला सांगते की ह्याची प्राइस काय आहे. तर हा जो 10 इंचाचा साचा आहे ना, ह्याची प्राइस आहे विदाऊट, समजा तुम्ही मुखवटा, विदाऊट मुखवटा समजा तुम्ही हा ऑर्डर केला तर ह्याची प्राइस आहे 1650, म्हणजे 1650. आता तुम्ही म्हणाल की ताई महाग आहे, तर हाच साचा सेम एवढ्याच साईजचा साचा मी 2 वर्ष आधी घेतला होता, जो तुम्ही माझ्या बऱ्याचशा पूजांमध्ये बघितला असेल. तर तो साचा मला तेव्हा 1500ला पडला होता आणि आता हा साचा तिच्याकडे 1650 आहे, म्हणजे 1650ला आहे. हा बाहेर मार्केटमध्ये खूप महाग आहे, मी स्वतः बघितला. आणि तिच्याकडे जेव्हा ही प्राइस मला दिसली साच्याची, तेव्हाच मला खूप चांगलं वाटलं की तुम्हाला सुद्धा रिझनेबल रेटमध्ये हा साचा मिळून जाईल. आणि क्वालिटी बघा साच्याची खूप चांगली आहे, खूप चांगली क्वालिटी आहे. मी स्वतः बघितलं आणि त्यानंतरच मी तुम्हाला या गोष्टी रेकमेंड करते. याच्या आतमध्ये बघा, इथे हा असा कलश असतो, छोटा कलश आहे. हा 10 इंचाचा आहे, मी परत एकदा सांगते 10 इंचाचा आहे. मुखवटा त्याला ऍड झाला की साच्याची हाईट वाढते. आणि तिच्याकडे मुखवटे सुद्धा अवेलेबल आहेत. तर त्याचा पूर्ण एक जसा कॉम्बो असतो ना, की मुखवटा आणि काहीतरी ज्वेलरी थोडीफार, तर ते समजा कॉम्बो तुम्ही घेतलं तिच्याकडून, तर तो साचा हा जो साचा आहे हा 1750ला आहे. आणि फ्री शिपिंग आहे, शिपिंग फ्री आहे तुम्हाला, याच्यामध्ये कुरिअर चार्जेस लागत नाहीत. तर हा एक साचा आहे, हा मी इथेच ठेवते. आणि दुसरा मी मागवलाय तो म्हणजे की मी थोडा मोठ्या साईजचा मागवलाय, कारण हा माझ्याकडे ऑलरेडी असा आहे 10 इंचाचा. त्यानंतर हा जो आहे हा आहे 12 इंचाचा साचा आहे. बघा मोठा साचा आहे, छान आहे, सेम तसंच आहे, मी कलर सेम मागवलेत. तर हा 12 इंचाचा आहे आणि थोडी मोठी साईज आहे. आणि ह्याला आता जसे मोठे मुखवटे आलेत, काय होतं मी तुम्हाला ही गोष्ट सांगते की खूप जणांना अंदाजच नसतो की आपण बॉडी किती हाईटची लावतोय आणि त्याला आपण वरचा मुखवटा किती हाईटचा लावतोय. कारण बॉडी तुम्ही एवढी छोट्या बॉडीला जर तुम्ही मोठे मोठे मुखवटे लावलेत, ते दिसायला खूप खराब दिसतं. समजा एवढी 10 इंचाची बॉडी असेल तर मॅक्सिमम तुमचा 5 ते 6 इंचाचाच चेहरा आला पाहिजे. तर शरीर खूप छोटं आणि तोंड खूप मोठं असं दिसतं, तर ते दिसायला चांगलं दिसत नाही. आणि असा जर साचा असेल मोठा, तर याला मुखवटा सुद्धा त्याच्याच बरोबरीचा असला पाहिजे. याला जर तुम्ही छोटा मुखवटा लावाल तर तो खराब दिसेल. तर असे 2 साचे बघा, ही 2 साईज एकदम परफेक्ट आहे. अजूनही तिच्याकडे काही साईज असतील तर तुम्ही जेव्हा कॉल कराल किंवा व्हॉट्सअप कराल तर तेव्हा तुम्ही विचारून घ्या. पण ह्याच्यामध्ये दोन्ही साच्यांमध्ये तुम्हाला बरेचसे कलर्स, इथे कलर्स पण तुम्हाला दिसत असतील, असे बरेचसे कलर सुद्धा अवेलेबल आहेत. त्यातला तुम्हाला जो आवडत असेल तो कलर सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. तर हा जो साचा आहे ना, हा साचा फक्त जी बॉडी आहे म्हणजे विदाऊट मुखवटा, फक्त जी बॉडी आहे ती 1800 रुपयाला पडेल हा साचा. म्हणजे 2000च्या आतमध्येच तुम्हाला हा साचा मिळून जाईल. आणि विथ मुखवटा तुम्ही जर घेतलात हा साचा तर तुम्हाला 1950. आणि विदाऊट मुखवटा घेतलात तर 1800 रुपये. तर तुम्हाला प्राइस समजली असेल. हे जे आहे कॉम्बो प्राइस वगैरे, तर ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईन किंवा तुम्ही व्हॉट्सअप कराल नंबर, तेव्हाही तुम्हाला समजेल. तर दोन्ही साचे, हा जो साचा आहे हा 1650ला पडतोय तुम्हाला आणि हा 1800ला पडतोय तुम्हाला. बघा डिझाईन वगैरे एकदम छान प्रॉपर आहे, मस्त. हातपाय पण एकदम छान आहेत, व्यवस्थित आहेत. म्हणजे ओव्हरऑल जी साच्याची जी क्वालिटी आहे ना, ती खूप 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 चांगली आहे, मी तुम्हाला सांगते. तर तुम्ही बिंदास मागू शकता. आणि याचं प्रीपेड करावं लागेल तुम्हाला, कारण तिने मला जसे अनुभव सांगितले की ताई सगळेच लोक सारखे नसतात, सगळे सारखे विचार करत नाहीत. बऱ्याचदा तिचं असं झालंय मागच्या वेळेला की कुरिअर पोचलेला आहे, त्यानंतर कुरिअर फाडून त्यातल्या बऱ्याचशा वस्तू गहाळ झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर असं क्लेम केलं गेलं की म्हणजे त्याच्यामध्ये ह्या वस्तूच नव्हत्या. तर असं खूप सारं होतं. मग कसं आहे ना, जो व्यक्ती 2 पैसे कमवण्यासाठी ही गोष्ट करतो त्याचं किती मोठं नुकसान होतं त्याच्यामध्ये. आणि जो समजूतदार असेल तो समजून घेतो, पण असे बरेच विचित्र डोक्याचे लोक असतात. तर त्याच्यामुळे तुम्हाला
प्रीपेडच करावं लागेल, पैसे आधी म्हणजे सीओडी तुम्हाला मिळणार नाही, कॅश ऑन डिलिव्हरी मिळणार नाही, असं म्हणजे ती फॅसिलिटी तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला पेमेंट आधीच करावं लागेल. पण तुम्हाला वस्तू, मी तुम्हाला 100% गॅरंटी देते की तुम्हाला वस्तू नक्की मिळेल. तर तुम्ही नक्की, तुम्हाला हवं असेल, आता दिवाळीसाठी हवं असेल, समजा तिच्याच्याने कुरिअर झालं, कारण आता दिवाळीला बघा किती दिवस राहिले, आता आजचीच 25 तारीख आहे, आता 1 तारखेला आपलं लक्ष्मीपूजन आहे, तर खूप कमी दिवस राहिले. तर जवळपासचे जे कुरिअर असतील ते मिळून जातील, पण जे खूप लांब लांबचे कुरिअर आहेत, कारण आता दिवाळीमुळे कुरिअर सेवा पण थोडीशी डिले होते, तर त्याच्यामुळे तुम्हाला दिवाळीसाठी मिळतील की नाही मी शाश्वती नाही देऊ शकत. पण महालक्ष्मीसाठी, म्हणजे आता जेव्हा आपले मार्गशीर्षचे गुरुवार येतील तेव्हा तुम्हाला हे नक्कीच उपयोगी पडेल. आणि एकदा तुम्ही साचा घेतलात आणि तुम्ही व्यवस्थित ठेवलात तर अगदी सर्रास तुम्ही बरेच वर्ष तो वापरू शकता. तर त्याच्यामुळे ही एक आपली म्हणाल ना, वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे, एकदाच आपल्याला खर्च करायचा आहे. बाकी तुम्हाला हवा तसं शृंगार सगळ्या गोष्टी तुम्ही साच्यांच्या करू शकता. आणि ही जी ऑलरेडी मांडणी दिलेली आहे ना, त्याच्यामुळे खूप सोपं पडतं. वस्त्र जे आहे तेच ठेवावं लागेल, वस्त्र आपल्याला ह्याला बदलता येत नाही, पण मांडणी करायला एकंदर सोपं पडतं आणि खूप सुंदर दिसते पूजा. तुम्ही माझ्या लक्ष्मी पूजनच्या मध्ये, महालक्ष्मीच्या पूजेच्या वेळेला तुम्ही बघितलं असेल या साच्याचा, म्हणजे मी कसं या साच्याने देवीला सजवलंय ते तुम्ही बघितलं असेल. तर खूप सुंदर आहेत. मी हा कलर घेतला म्हणून तुम्ही हाच कलर घेतला पाहिजे असं जरुरी नाहीये. तुम्ही दुसरेही कलर, तुम्हाला जे आवडतात ना ते कलर सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर असे साचे सुद्धा अवेलेबल आहेत आपल्याकडे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, आज खूप साऱ्या मस्त मस्त गुड न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचतायत. तर तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही मला सातत्याने विचारताय की ताई हे पुस्तकं आम्हाला मिळत नाहीयेत, जी दिंडोरी प्रणीत पुस्तकं आहेत ती आम्हाला मिळत नाहीयेत. तर ही पुस्तकं सुद्धा ताईकडे अवेलेबल आहेत. सगळी पुस्तकं तिच्याकडे अवेलेबल आहेत. नित्यसेवा, मंत्रस्तोत्र, स्वामी चरित्र सारामृत, त्यानंतर मी सध्या जी मागवली आणखीन तिच्याकडून ते म्हणजे हे संक्षिप्त श्रीमद भागवत मागवलं मी. त्यानंतर संक्षिप्त श्री गुरुचरित्र मागवलं, गुरुचरित्र आहे. त्यानंतर आपला दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ आहे. सगळी सगळी पुस्तकं इथे फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल. सर्व पुस्तकं जी दिंडोरी प्रणीत आहेत ती सगळी पुस्तकं तिच्याकडे अवेलेबल आहेत. तर ज्यांना ज्यांना पुस्तकं हवेत, पुस्तकं सुद्धा तुम्ही तिच्याकडून मागवू शकता. तिचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. खूप वेळा ही गोष्ट सांगते, बऱ्याच ताईंना डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे काय ही गोष्ट माहीत नसते. तर जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघता ना, तर व्हिडिओच्या साईडला बघा 3 डॉट असतात, तर तिथे तुम्ही खाली मोर म्हणून लिहिलेलं असतं, तिथे तुम्ही क्लिक केलं ना, तिथे खाली तुम्हाला बघा सगळा असा एक डेटा येतो, एक डिस्क्रिप्शन येतं, म्हणजे माहिती येते की या व्हिडिओमध्ये काय आहे काय नाही, किंवा काय काय आम्हाला तुम्हाला काही सांगायचंय, दाखवायचंय, ह्याच्या लिंक्स द्यायच्या, तर त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. व्हिडिओच्या खालीच ही गोष्ट असते. तर तुम्ही नक्की जाऊन तिथे चेक करा, किंवा मी कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा तुम्हाला सेफर साईड पिन करून देईन तिचा नंबर आणि डिटेल्स. तर पुस्तकं सुद्धा आपल्याला आता अवेलेबल झालेली आहेत. तर मी तर दिंडोरी प्रणीत पुस्तकांचंच वाचन करते. त्याचं पहिलं कारण म्हणजे की जी सुरुवात माझी झाली होती ती ह्या दिंडोरी प्रणीत पुस्तकांपासूनच झाली होती. आणि दुसरं कारण म्हणजे की ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी मराठीमध्ये दिलेल्या असतात, तर त्याच्यामुळे आपल्याला त्या वाचायला खूप सोप्या पडतात आणि संपूर्ण माहिती व्यवस्थित दिलेली असते. अगदी संस्कृतमध्ये असेल तर आपल्याला काहीच त्यातलं कळत नाही की आपण काय वाचतोय काय नाही. मराठीमध्ये त्याचं रूपांतर असेल तर आपल्याला अगदी वाचायलाही सोपं जातं आणि समजतं सुद्धा की आपण काय वाचतोय. तर म्हणून ही जी सेवा आहे ना दिंडोरी प्रणीत, ती खरंच खरंच खूप खूप छान आहे, खूप प्रभावशाली आहे. अगदी तळागाळातल्या माणसाला सुद्धा समजेल अशी ही सेवा आहे. तर म्हणून आपल्याला सेवा जर करायची आहे तर आपल्याला पुस्तकांची, ग्रंथांची गरज पडतेच. तर म्हणून बरेच जण म्हणत होते की ताई ऑनलाईन मिळत नाहीयेत. मी स्वतः बघितलंय, जेव्हा मी दादरच्या मठामध्ये गेले होते, ते बाहेर पण जे स्टॉल्स आहेत तिथे, खरं सांगते म्हणजे ही गोष्ट सांगण्यासारखी नाहीये, पण खरं सांगते की हे पुस्तक तिथे म्हणजे या पुस्तकाची किंमत इथे दिलेली आहे 42 रुपये, आणि हे पुस्तक तिथे जवळपास 100 रुपयाच्या आसपास विकलं जात होतं. तर असं नको व्हायला ना की देवाच्या पुस्तकामध्ये सुद्धा इतका मार्जिन लावला जातो, म्हणजे ते मिळत नाहीये म्हणून त्याला कितीही रेट लावायचा आणि कसंही विकायचं. तर असं नको व्हायला. तर म्हणून त्या ताईला सुद्धा मी विचारलं की ताई पुस्तकं मिळतील का, तर ती म्हणाली ताई पुस्तकं सुद्धा मिळतील. बऱ्याचशा गोष्टी ज्या देवपूजेच्या
सामानाच्या रिलेटेड पण बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्याही तिच्याकडे अवेलेबल आहेत. तुम्हाला आता दिवाळी येते, लक्ष्मीपूजन येते, तुम्हाला काय काय एक्स्ट्राचं काही सामान लागत असेल तर तेही तिच्याकडे आहे. तुम्ही जेव्हा व्हॉट्सअप कराल किंवा काही कॉल कराल तर शक्यतो व्हॉट्सअपच करा, तर मेसेज कराल तर तेव्हाही तुम्ही तिला विचारू शकता, एन्क्वायरी करू शकता की ताई आणखीन काय काय गोष्टी आहेत, काय काय वस्तू आहेत, तर ती तुम्हाला अपडेट्स देईल आणि त्याचे प्राइस सुद्धा काय आहेत वगैरे तेही तुम्हाला ती तेव्हाच सांगेल. तर असं आजचं हे बरंचसं कलेक्शन सगळं म्हणजे बऱ्याच गोष्टी सगळ्या तुम्हाला अवेलेबल करून दिलेल्या आहेत. तर ज्यांना हवं असेल त्यांनी नक्की लवकर लवकर ऑर्डर करा. तर तुम्हाला कसं वाटलं? मला तर स्वतःला खूप आनंद झाला खरं सांगायला गेलं तर. कारण की खूप साऱ्या जणांना हव्या असतात या गोष्टी आणि त्यांना प्रॉपर मिळत नाहीत. तर म्हणून एक बिझनेस म्हणून नाही, बिझनेस तर ही वेगळी गोष्ट आहे. पण समोरच्याला ते हवंय आणि ते मिळतंय ह्यातच मला एक वेगळा आनंद मिळत असतो. आणि बऱ्याच जणांना असं वाटेल की हा काय बाजार आहे किंवा काय, तर बाजार म्हणण्यापेक्षा असंही आपण बाजारात जातो तेव्हा हजार गोष्टी खरेदी करून आणतोच. तर देवासाठी का नाही? देवासाठी मला असं वाटतं की बेस्टेस्ट बेस्ट गोष्ट आपण नेहमी घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. ते पण ठीक आहे की आपण आपल्या कॅपॅसिटीनुसार घेणार, पण तरीही आपल्याकडे कधी पैसे जरी असले ना तरी असेही बरेच लोक आहेत की जे स्वतःसाठी म्हणजे स्वतःच्या ह्याच्यासाठी खूप छान छान गोष्टी घेतात, पण जेव्हा देवाचं काही काम असतं तेव्हा ते अगदी हलक्यातली हलकी गोष्ट खरेदी करतात की काय करायचंय, देवालाच वापरायचंय ना, मग काय वापरणार आहे, ते ठेवणार आहे असंच. तर जो तुम्हाला एवढं सगळं देतोय, जो तुमच्या एवढ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतोय, तुमच्या इच्छांसाठी तुम्ही त्याच्याकडे जे मागणं मागताय किंवा त्या ज्या पूजा करताय किंवा काय करताय, तर त्यात जर तुम्ही तुमचे 100% नाही देत असाल तर तुम्ही त्याच्याकडून अपेक्षा करण्याचे सुद्धा पात्र नाही आहात. खरं सांगायला गेलं तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या देवानेच दिलेल्या गोष्टी आहेत. आपण तर खरं तर त्याला काहीच देत नाही. पण तुमची इच्छाशक्ती, तुमची फिलिंग, तुमची भावना, त्यामागचे तुमचं प्रेम किती आहे. जसं आपण आपल्या मुलांना जेव्हा काही घ्यायचं असतं तर तेव्हा आपण कसा विचार करतो की सगळ्यात जे चांगलं काय आहे ते मी त्याला घेईन, चांगला ड्रेस कुठला आहे ते मी त्याला घेईन. मग तसंच आहे की देवाची भक्ती करताना सुद्धा देवाला काय चांगलं मला देवाला देता येईल, माझ्या मनापासून माझी जशी कॅपॅसिटी असेल त्याच्यानुसार मला काय छान करता येईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हटलं गेलंय ते म्हणजे देवांसाठी शृंगार. कारण शृंगार करताना ना तुम्ही तुमचं मन, तुमचं प्रेम, तुमची भक्ती सगळं तिथपर्यंत पोचतं, ते सगळं तिथपर्यंत जातं. आणि तसं ते सुंदर जेव्हा आपण पूजा बघतो ना तेव्हाच आपलं मन खूप प्रसन्न होतं आणि प्रसन्न मनानेच आपण जी भक्ती करतो, जी पूजा करतो ती देवापर्यंत सुद्धा पोचते. फक्त एक करायचं म्हणून करू नका, खूप छान प्रकारे करा, चांगल्या प्रकारे करा, म्हणजे देवाला सुद्धा तुम्ही जीही तुमच्याकडून तोडकी मोडकी सेवा होते ना ती देवापर्यंत सुद्धा पोहोचत असते. तर बस आजचं एवढंच. आणि मी खूप खुश आहे मनातून की ज्या ज्या ताईंना खरंच याची गरज असेल ना त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचतील. तर नक्की ताईचा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा पिन केलेला आहे. तर तुम्हाला कोणालाही या गोष्टी हव्या असतील, प्राइस माझ्याकडून जेवढी काही झाली मी तुम्हाला सांगितली आहे. अजूनही याच्यामध्ये जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही तिला पर्सनली व्हॉट्सअपवर मेसेज करून तुम्ही विचारू शकता. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आणि रांगोळीचे साचे सुद्धा लवकरात लवकर मागवा आणि छान छान दरवाजांमध्ये रांगोळ्या काढा आणि तुमची दिवाळी, सगळ्यांची दिवाळी खूप छान होऊ दे. आणि हे रांगोळीचे साचे आहेत ना, दुसरी एक गोष्ट तुम्हाला आणखीन एक छान सांगते की फक्त आपल्या पुरतेच नाही तर तुम्हाला कोणाला गिफ्ट सुद्धा करायचं असेल तुम्ही हेही गिफ्ट करू शकता, हे गिफ्ट करू शकता. आपली भाऊबीज येते आता, भाऊबीजला सुद्धा तुम्हाला जर विचार येत असेल, नेहमी आपण काही ना काही साड्या, कपडे हेच घेत राहतो, कपाट अक्षरशः भरलेलं असतं साड्याने, तरीही साड्या दिल्या जातात. कधी कधी कोणी वापरतं, कधी कोणी म्हणजे प्रत्येकाची चॉईस सेम नसते, तर त्याच्यामुळे कधी कोणी वापरतं, कोणी नाही वापरत. तर त्यामुळे मी म्हणेन की अशा गोष्टी का नाही गिफ्ट करायच्या ज्या समोरच्यालाही खूप आवडतील आणि जोपर्यंत ती वस्तू त्याच्याकडे असेल ना प्रत्येक वेळी ते जेव्हा वापरतील ना तेव्हा तेव्हा तुमची आठवण निघेल की मला हिने पाठवलं होतं, मला तिने पाठवलं होतं असं.
म्हणून अशा गोष्टी नका देऊ की ज्या कधी लक्षात राहणार नाहीत. अशा गोष्टी द्या की ज्या समोरच्याला आवडतील. त्यातून त्यांच्या हातून जी सेवा होईल ना, त्या सेवेचं एक चाराण्याचं फळ तुमच्या सुद्धा अकाउंटमध्ये जमा होईल. तर म्हणून ही माझी एक आयडिया आहे, ती मी तुम्हाला सांगितली की असंही करू शकतो आपण. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.